अकोला जिल्हा परिषद परिसरात कालबाह्य औषधांचा साठा जाळण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे। या घटनेमुळे परिसरात धूर आणि दुर्गंधी पसरून विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती मिळत आहे। अकोला जिल्हा परिषद परिसरात कालबाह्य औषधांच्या विल्हेवाटीबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी घटना समोर आली आहे। जिल्हा परिषदेत विविध विभागांच्या इमारतीमागील परिसरात मोठ्या प्रमाणात कालबाह्य औषधांचा साठा जाळण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर चर्चा सुरू झाली आहे। या घटनेमुळे कृषी विभाग, शिक्षण विभाग, पाणी पुरवठा विभाग आणि आरोग्य विभागाच्या परिसरात धूर आणि तीव्र दुर्गंधी पसरल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे संबंधित कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काही काळ अस्वस्थतेचा सामना करावा लागत असल्याची माहिती मिळाली। आरोग्यविषयक साहित्य आणि कालबाह्य औषधांची विल्हेवाट लावताना ठराविक नियम आणि प्रक्रिया पाळणे आवश्यक मानले जाते। मात्र जिल्हा परिषद मुख्यालयाच्या आवारातच अशा प्रकारे औषधांचा साठा जाळण्यात आल्याने सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत। विविध औषधांच्या धुरामुळे पर्यावरण आणि आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान या प्रकाराबाबत अधिकृत स्तरावर चौकशी होण्याची मागणी कर्मचारी आणि नागरिकांकडून केली जात आहे। संबंधित विभागांनी या प्रकरणाची दखल घेऊन योग्य पद्धतीने विल्हेवाट प्रक्रियेचे पालन केले जात आहे का याची तपासणी करावी अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे।